अनेकदा असं बोललं जातं की ध्यान करताना, योग करताना तुमचं मन एकाग्र पाहिजे. मनामध्ये इतर कोणतेही विचार येता कामा नयेत. तर असं मन एकाग्र खरंच होतं? कारण आता मी मुलाखत घेताना पण देखील माझ्या डोक्यामध्ये मी तुमच्याशी बोलतोय, पण माझं मन आहे की पुढचा प्रश्न तुम्हाला काय विचारायचा. तर ते खरंच तसं होतं का? नाही, मला असं वाटतं हां, की किंवा तुम्ही उत्तर मला देताना मग तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये इतर विचार येतात का? नाही, म्हणजे मी कसं विचार हां. करतो की मन एकाग्र करावं लागत असेल आणि तुम्हाला जर त्याच्यात प्रयत्न करावे लागत हो. असतील, जोर लावावा लागत असेल, हां. तर मग ते टिकत नाही. बरं. पण तुम्ही ज्याला त्या विषयामध्ये इन्व्हॉल्ड असता त्याला त्यातनं आनंद मिळत असतो, एक बरं. संवादातला आनंद असतो. आपण आपल्या आवडीचा विषय, अनुभवाचा विषय आणि ते आपण कोणाबरोबर तरी शेअर करतो. हो. तर ते करताना असं कॉन्सन्ट्रेशन आपोआपच होतं. बरोबर. म्हणून ज्या मुलांना, ही सगळी मला मुलं वाटतात, हो. म्हणून नाही बोलण्यात येतं. हो, तर मुलं म्हणजे म्हणजे माझी मुलं जी आहेत ती 2च आहेत. पण आता ती असं तुझा परिवारच तुमचा इतका मोठा आहे. ती जी काय म्हणू आपण त्याला की मानलेली मुलं, होय. अशी मुलं मुली खूप हां. असल्यामुळे, आणि ते त्यामुळे मला बाबा म्हणतात नॅचरली. त्यांना ते बरोबर. लक्षात येतं की अरे हा बाबा आपली फारच काळजी करतोय सारखं. आपल्याला काही अडचण आली की आपले बाबाकडे जातो. बरोबर. तर सांगण्याचा हेतू असा हां. की एकाग्रतेचं. हां, तर ती आवडीचा विषय असेल हां. तर एकाग्रता होऊन जाते, होऊन जाऊ. अच्छा. आणि मारून बुटकून आणलेली एकाग्रता टिकत नाही. बरं. म्हणून मी असं म्हणतो की तुम्ही जर ध्यान तुम्हाला छान जमायला लागलं हां. तर एकाग्रता व्हायला लागते. अच्छा. आणि त्याच्या जोडीला मात्र हं. प्रक्रिया जी आहे ध्यानाची किंवा योगाची, तर स्वतःला जाणणं ही प्रक्रिया आहे ना त्यात अंतर्भूत. तर त्यामुळे तुम्ही ध्यान करताना मनात येणारे जे विचार असतात तर ते थोपवत नाही, थांबवत नाही, त्याच्या विरोधात उभे राहत नाही, दडपून टाकत नाही. ते जसे येतील तसे येऊ देता. आणि प्रत्येक विचार हा जर तुम्ही नीट त्याच्या मागे गेला तर ते तुमच्या स्वभावाविषयी किंवा तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनेविषयी, समस्येविषयी काहीतरी एक तुमच्या पुढे एक प्रकाशक असा तो असतो. बरोबर. तर ते जर तुम्हाला पाहता आलं तर तुम्हाला तुमच्याविषयीची जाण वाढायला लागते. अच्छा. आणि ते प्रत्येक विचार ध्यान करताना विचार येते तर येऊ दिला, राहिला तर राहू दिला, जायला लागला तर जाऊ दिला. आणि आपल्या बाजूने आपण काहीच म्हणलं नाही, फक्त शोध घेतला अच्छा. की त्या विचारामागे काय दडलेलं आहे याचा शोध घेत गेलो प्रत्येक विचाराबरोबर. अच्छा. तर असं आपल्याला लक्षात यायला लागतं कालांतराने की अरे खूप काही असं दडलेलं आता आहे की जे मला कळलं आणि मी ते जर समजून घेतलं, छान समजून घेतलं, मान्य केलं आणि पूर्णपणे स्वीकारलं. बरोबर. जे काही असेल ते सत्य, बरोबर. त्याच्या मागे दडलेलं सत्य जे असेल ते उलगडलं मला. बरोबर. आणि ते मी उलगडल्यानंतर स्वीकारलं तर मन पटकन शांत व्हायला लागलं. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.